नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भात चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 27 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय व्यवस्थित, नीटनेटका, टापटीप आणि आधुनिकतेशी साधर्म्य साधणारी अशी यांची जीवनशैली असते. फॅशनकडे किंवा आधुनिक जीवनाकडे आकर्षणसुद्धा चांगलं असतं. याचप्रमाणे यांचं व्यक्तिमत्व नजरेत भरण्यासारखं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची वाणी. थोडे मितभाषी असतात, थोडे कमी बोलणारे असतात, पण जे काही बोलतात ते मुद्द्याला धरून असतं, नेमकं असतं. कधीकधी थोडंसं कडवट किंवा तिखट बोलण्याची सवय यांच्यामध्ये दिसून येते. मात्र त्यामागे कारणसुद्धा तसंच असतं. समोरचा व्यक्ती जर का विश्वासघात करत असेल किंवा त्यांच्या अपेक्षापेक्षा वेगळं वागत असेल तर मात्र यांची वाणी तिखट होते. यांचं बौद्धिकसुद्धा चांगलं असतं. खास करून तांत्रिक बुद्धी यांची चांगली असते आणि त्या संदर्भातल्याच विषयांमध्ये किंवा क्षेत्रांमध्ये या व्यक्ती स्वतःचं करिअर करतात. यांच्यामध्ये कार्य करण्याची धमक किंवा हार्डवर्किंग नेचर हा अतिशय चांगला असतो. गोल ओरिएंटेशन, ॲम्बिशन हे गुण यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतात. त्यामुळे जीवनामध्ये स्थावरता यांना तुलनेने लवकर येते. त्यांच्यामध्ये असणारा आणखीन एक विशेष गुण तो म्हणजे या व्यक्ती गुपित राखण्यात हुशार असतात. यांच्या बाह्य व्यक्तिमत्वावरून यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे तुम्हाला सहसा समजणार नाही. त्यामुळे या व्यक्ती पॉलिटिक्समध्ये सुद्धा खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतात. आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कशा प्रकारे साधायचं, याचप्रमाणे आपली कामं कशा प्रकारे पूर्ण करून घ्यायची या संदर्भामध्ये यांची बुद्धी अतिशय चांगली चालते. या ज्या व्यक्ती असतात त्यांची स्वप्नसुद्धा फार मोठी असतात आणि ते पूर्णसुद्धा करून दाखवतात. एकांतामध्ये, शांततेमध्ये आपलं काम करत राहणं, कष्ट हे या व्यक्ती अगदी व्यवस्थितपणे करतात, अतिशय कष्टाळू असतात. याचप्रमाणे थोडासा मानीपणाचा भाग किंवा हट्टीपणाचा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग यांच्या व्यक्तिमत्वात असतो. एखादी व्यक्ती यांना आवडली तर ती कायमची आणि एखाद्या व्यक्तीबद्दलचा दुरावा यांच्या मनात तयार झाला तर तोही कायमचाच. मध्यम मार्ग स्वीकारणं हे साधारणतः यांच्या व्यक्तिमत्वात किंवा स्वभावात बसत नाही. त्यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हा प्रसंग बऱ्याच वेळेस येतो. अर्थात रिलेशनशिपमध्ये ह्या व्यक्ती लवकर येतात. भिन्नलिंगी व्यक्तीप्रती आकर्षण यांच्यामध्ये चांगलं असतं आणि रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर थोडासा यांचा जो पॉझिटिव्हनेस आहे हा जाणवतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीने काय करायला हवं, काय नको, रिलेशनशिपमध्ये त्याच्या सर्व स्वातंत्र्याती एका प्रकारे गदाच आणली जाते. परंतु त्याच्यामागचं कारण हे प्रेमच असतं. परंतु ते कधीकधी समोरच्याला सहन होणारं नसतं. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. मात्र ज्या व्यक्तीच्या रिलेशनशिपमध्ये येतील त्याच्याबरोबरच विवाह करण्याची गोष्ट किंवा सवय यांच्यामध्ये दिसून येते. ही गोष्ट फार चांगली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनात तसे काही त्रास होत नाही, परंतु याचा जो पॉझिटिव्हनेस असतो त्यामुळे थोडंसं वैवाहिक जीवन त्रासाचं जाऊ शकेल समोरच्या व्यक्तीकरता. याचप्रमाणे बाकी जर का तुम्ही विचार केलात आणि यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलचं नेमकं जर का तुम्हाला काही गोष्टी समजल्या तर अर्थातच यांच्याबरोबर साधर्म्य साधणं हे तसं तुलनेने सोपं जाऊ शकेल. एकदा काय ह्या व्यक्ती तुमच्या मैत्रीमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये आल्या की तुमच्यासाठी काहीही करण्याची तयारी या व्यक्तींमध्ये खास दिसून येते. फक्त यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला समजणं गरजेचं आहे. येणाऱ्या संपूर्ण वर्षात जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये विवाह ठरणं, काही चांगले लाभ मिळणं, कागदोपत्री व्यवहार होणं, जी कामं अडकलेली आहेत पूर्ण होत नाहीत अशा प्रकारची तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. एकंदरीतच या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती जीवाला जीव देणाऱ्या आहेत. मात्र तुम्हाला नीट यांचं व्यक्तिमत्व समजून घ्यायला हवं.
तर मित्रांनो, हे होतं 27 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल व येणारं संपूर्ण वर्ष हे कसं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.